म्हणालास ना त्याला आजच्या आज क्लिअर करून टाकू. आणि ती धिंगरा बरोबरची मीटिंग ती पण आजच्या आज लावून टाकू. लगेच पुढे जाऊया. ऐक तू जरा रिलॅक्स हो. एवढं पॅनिक होऊ नकोस. मी गंमत करत होतो तुझी. एवढं काय झालंय तुला? हा रिलॅक्स. मी असं खूप वाहवत चाललोय का? म्हणजे दिवस रात्र एकाच व्यक्तीचा विचार करत राहतोय मी. म्हणजे हेल्दी नाहीये रे हे. ऐक तू उगाच पॅनिक होतोयस. असं काही झालेलं नाहीये. इट्स ओके. तू जरा ब्रेक घे प्लीज. शांत हो. खरं सांगू स्वानंदी मॅडम बद्दल मला जसं वाटतंय ना तसं आजपर्यंत मला कधीच कोणाबद्दल नाही वाटलं रे. त्यांनी माझ्याकडे असं नुसतं बघून स्माइल केलं ना शांत वाटतं आतमध्ये एकदम शांत. पण त्यांना जेव्हा स्ट्रेस येतो ना तेव्हा मला अजिबात शांत वाटत नाही. मला असं वाटतं की आता काही करून पहिला त्यांचा स्ट्रेस कमी केला पाहिजे. आधी म्हणजे त्या आधी एकदम स्ट्रेस फ्री आणि एकदम शांत राहायला पाहिजे. पण ह्याला कसं काय प्रेम म्हणायचं? तू वेळ आहेस का? ह्याला प्रेम नाही म्हणायचं तर कशाला म्हणायचं? नाही काय माहिती का, जर काय एखाद्या वेगळ्या व्यक्तीबद्दल तुला हे जर का वाटलं असतं तर मला काळजी वाटली असती की ती व्यक्ती खरंच तुझ्या एवढी सेन्सिबल आहे का, तुझ्यावर एवढं प्रेम करते का. पण हे सगळं तुला स्वानंदी वहिनीबद्दल वाटतंय. आणि मला सांग, स्वानंदी वहिनी एवढी सेन्सिबल, समजून घेणारी आणि सगळ्यांच्या मनाचा विचार करून वागणारी दुसरी कुठली व्यक्ती आहे का तुझ्या आयुष्यात? नाही. तेच तर. आणि स्वानंदी वहिनीला जेवढं तुझ्याबद्दल वाटतं ना तेवढंच तुला तिच्याबद्दल वाटतं. सिंपल. आणि म्हणूनच तर तुमचं नातं मजबूत आहे. आता बघ, ती आयुष्यात आल्यापासून किती बदललायस तू. म्हणजे असा फुर्र करत चहा काय पितोय, कौतुक काय करतोय, स्वतःच्या तब्येतीची काळजी काय घेतोय, स्वानंदी वहिनीच्या तब्येतीची काळजी काय घेतोय. खरं सांगू, मला ना हा बदललेला स्वभाव फार आवडलाय बॉस. त्यामुळे पॅनिक होण्याची गरज नाहीये. ट्रस्ट मी, तू आणि स्वानंदी वहिनी मेड फॉर इच अदर आहात. हो रे. येस. म्हणजे माझं नशीब चांगलं म्हणून मला स्वानंदी मॅडम सारखी बायको मिळाली. नाहीतर माझ्यासारख्या विक्षिप्त माणसाला कोणी सहन केलं असतं रे. म्हणजे त्या सुद्धा कशा सहन करत आहेत मला काय माहिती. नाही बघ, ती सहन वगैरे नाही करत. ती तुझ्यावर प्रचंड प्रेम करते. अरे म्हणूनच ती ही जादू झालीये. म्हणजे आमचा समर राजवाडे हा कसा विक्षिप्त न राहता रोमॅन्टिक झालाय. अरे अरे क्या बात आहे. अरे लाजतोयस कसला? गबरे तू आता माझ्यावरती येऊ नकोस. माझ्यावरती म्हणजे खरंच तेच सांगतोय मी तुला. काम कर चल मला सांग आता पुढचं काय ते. अरे काम होत राहील रे. पण हे किती महत्वाचं आहे जरा फील करे. प्रेम, स्वानंदी वहिनी, तू. क्या बात है. वाह. तू श्रीमंत घरात वाढलेली है ना. त्यामुळे कुठल्या जबाबदाऱ्या घ्यायच्या नाहीत है ना. फक्त ऑर्डरी सोडायच्या. हे आणा ते आणा ते आणा. सुष्मिताकडे बघ जरा. सुष्मिताकडे लहान आहे ना तुझ्यापेक्षा है ना. पण तरी पण लग्न झाल्याबरोबर त्या घरात गेली आणि सगळे अधिकार मिळवले. चावी सुद्धा मिळवली तुमच्या घराची.